महाराष्ट्रात 75 लाख नागरिक रेशनपासून वंचित. उत्पन्न मर्यादा वाढवण्याची MPJची मागणी. लक्षित सार्वजनिक वितरण प्रणाली आणि राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा यांच्या अंतर्गत रेशन पात्रतेसाठी असलेली जुनी उत्पन्न मर्यादा तात्काळ वाढवावी अशी मागणी मुव्हमेंट फॉर पीस अँड जस्टिस फॉर वेलफेअर यांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली. शहरासाठी 59,000 आणि ग्रामीण भागासाठी 44,000 एवढी सध्याची वार्षिक उत्पन्न मर्यादा अवास्तव असल्याचं MPJने नमूद केलं आहे. वाढत्या महागाईच्या काळात एवढी कमी मर्यादा ठेवून खऱ्या गरजू कुटुंबांना रेशनपासून वंचित ठेवला असल्याची संघटनेची भूमिका आहे. अलीकडील पडताळणी मोहिमेनंतर राज्यातील सुमारे 75 लाख लोक रेशन कव्हरमधून वगळण्यात आल्याची गंभीर बाब समोर आली असून यामुळे अन्न सुरक्षिततेचा धोका वाढू शकतो अशी चिंता व्यक्त केली जाते आहे. सरकारने रेशनसाठीची वार्षिक उत्पन्न मर्यादा किमान 1.5 लाखांपर्यंत वाढवावी किंवा ती किमान वेतनाशी सुसंगत करावी अशी ठोस मागणी MPJने केली आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष सय्यद सबाहत अली, उपाध्यक्ष शेख मिन्हाजुद्दीन, सचिव हाफिज अब्दुल हाफिज, तालुका अध्यक्ष इंजिनियर अरबाज खान आदी पदाधिकारी उपस्थित होते. मुव्हमेंट फॉर पीस अँड जस्टिस गेल्या 17 वर्षापासून शिक्षण क्षेत्रात आणि वैद्यकीय क्षेत्रात आणि आपलं जे फूड सेक्टर आहे त्याच्यामध्ये काम करत आहे. आणि सध्या जी TPDS आणि NFSA रेशन जे स्कीम आहे त्याची लिमिट शहरी भागासाठी 59,000 आणि ग्रामीण भागासाठी 44,000 आहे. सध्या परिस्थिती आणि जे दरडोई इन्कम आहे आपलं ते वाढत आहे, पण हे जे जुन्या काही रूल्स आहेत आपले 10 वर्ष जुने लिमिट्स जे वार्षिक आहे ती रद्द करून कमीत कमी 1.5 लाख वार्षिक उत्पन्न करण्यात यावं सर्वसामान्यांचं. 1.5 लाख पण हे खूप कमी आहे. 1.5 लाखमध्ये फक्त आपले जे लेबर तबका आहे ते त्या स्कीममध्ये येऊ शकेल एवढी फक्त आमची मागणी आहे. आणि गेल्या वर्षी महाराष्ट्रामध्ये 75 लाख राशन कार्ड हे रद्द झाले आहेत एस लिमिटमध्ये न बसल्यामुळे 55 आणि 44,000च्या. जर 1.5 लाखची जर लिमिट दिली तर हे 75 लाखमधले काही जे लाभार्थी आहेत त्या स्कीममध्ये पुन्हा येतील आणि त्यांना याचा लाभ भेटेल हीच आमची तळमळीची विनंती सरकारला आहे. आणि शासनाची स्कीम आहे त्यामध्ये रिव्हिजन करून त्या कुटुंबांना जी आर्थिक उत्पन्नाची जी मर्यादा आहे ती वाढवून द्यावी, जेणेकरून ह्या ज्या स्कीममधून महाराष्ट्रातील लाखो कुटुंब गरीब कुटुंब शेतकरी मजूर ह्या स्कीममधून जे बाहेर पडत आहेत ते पडणार नाहीत व त्यांना न्याय मिळेल. त्या संदर्भात आज आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयांना निवेदन दिलेले आहे.